उत्सवाच्या निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम जिथे होणार आहेत त्या रंगमंचाचं भूमिपूजन केलेलं आहे। तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण आदरणीय राजाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी विशेष करून जो होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याच्यामध्ये भरपूर बक्षिसांची मेजवानी आहे। प्रथम पारितोषिक आहे वॉशिंग मशीन, द्वितीय पारितोषिक आहे फ्रीज, LED TV, तृतीय पारितोषिक LED TV, चतुर्थ पारितोषिक ओव्हन आणि पाचवे पारितोषिक वॉटर प्युरिफायर आणि उत्तेजनार्थ 10 पैठणी साड्या ठेवल्या आहेत। इतर असंख्य 300 बक्षिसे आपण महिलांसाठी ठेवलेली आहे। तर यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा आणि भगवंत महोत्सवाची शोभा वाढवावी। धन्यवाद। 21 तारखेला संध्याकाळी 6 वाजता भगवंत मैदानावर होम मिनिस्टर हा कार्यक्रम होणार आहे। मंडपाचं भूमिपूजन केलं, या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत। काय सांगताल, तयारी कुठपर्यंत आलेली आहे? फक्त लेडीजचा दरवर्षी आपण जो आपल्या संपूर्ण बार्शीकरांचं ग्रामदैवत आणि जगाच्या पाठीवरती विष्णूचं जे मूळ स्थान आहे त्या बार्शी तालुक्यामध्ये भगवन महोत्सव साजरा करत असताना 2026 हा भगवन महोत्सव आपण साजरा करतो आहे। आणि आज त्या सर्व पूर्व तयारीच्या निमित्तानं या रंगमंचाचं आज उद्घाटन झालेलं आहे। आत्ताच ताईंनीही दिनांक 21 तारखेला खऱ्या अर्थानं 20 तारखेपासून सुरुवात होते पूर्ण कार्यक्रमाची। त्यामध्ये महिलांकरता खास जी मेजवानी ठेवलेली आहे ती 21 तारखेला होम मिनिस्टरचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि 22 तारखेपासून परत सर्व कार्यक्रम या ठिकाणी 28 तारखेपर्यंत आहेत, आपल्या सर्वांनाच माहीत आहे। आणि हे सगळे कार्यक्रम भरगच्च असे कार्यक्रम या ठिकाणी आपण ठेवत असताना दिनांक 20 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंतच्या दिंडीनंतर भगवंत महोत्सवाचा आपला जो मुख्य कार्यक्रम आहे तो मंदिरात होईल आणि त्यानंतर संपूर्ण परिसरामध्ये जे भगवंत भक्त आहेत त्यांच्याकरता महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे आणि संध्याकाळी नेहमीप्रमाणे आतषबाजी या ठिकाणी फटाकड्याची होणार आहे। ते शिवशक्ती बँकेच्या वतीनं होणार आहे। मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी संपूर्ण महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे आणि असंख्य भगवंत भक्तांनी या ठिकाणी फार मोठं योगदान यामध्ये दिलेलं आहे। त्याचबरोबर बार्शी नगरपालिका, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती, भगवंत देवस्थान आणि सर्व भगवंत भक्त दात्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नाही। त्यांनी फार मोठं सहकार्य केलं आणि जवळपास आमच्या माहितीप्रमाणे संपूर्ण खर्च जवळपास 1 कोटीच्या घरात या ठिकाणी जातो आहे आणि एवढा मोठा डोंगर पेलण्याची शक्ती भगवंताच्या आशीर्वादानं भगवंत भक्तांना मिळते आणि सर्वजण बार्शीकर आणि भगवंत भक्त परिसरातील हे सर्वजण याकरता योगदान देतात। त्या सर्व योगदान दिलेल्या सर्व मंडळींचं मी या ठिकाणी या भगवन महोत्सव समिती आणि सर्व भगवंत भक्ताच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीनं दरवर्षी हे कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरे करण्याकरता सर्वांनी पुढे यावं अशी विनंती करतो। भाऊ, मंत्रिमंडळातील कोणते मंत्री येणार किंवा मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेट घेऊन निमंत्रण दिलेलं आहे का? तर या ठिकाणी प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेबांनाही निमंत्रण दिलेलं आहे। आदरणीय बावनकुळे साहेब महसूल मंत्री यांना निमंत्रण दिलेलं आहे। छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनाही निमंत्रण दिलेलं आहे। पालकमंत्री जयभाऊ गोरेसाहेब यांनाही निमंत्रण दिलेलं आहे। चंद्रकांत दादांना निमंत्रण दिलेलं आहे आणि खास करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनाही आग्रहाचं निमंत्रण दिलेलं आहे आणि सहकुटुंब सहपरिवार त्यांनी 28 तारखेची महापूजा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि ताईंनी करावी अशा पद्धतीचा मी आग्रह धरलेला आहे। बघू भगवंताच्या आशीर्वादानं जर ते आले तर नक्कीच या परिसराला आणखीनही, कारण शेवटी या भक्तिमय वातावरणाला किंवा संतांच्या प्रत्येक गोष्टीला किंवा संप्रदायाला एक राजशक्ती ही थोडी असणं गरजेचं असतं आहे। त्यामुळं पुढच्या काही गोष्टी चांगल्या या ठिकाणी घडतात। त्यामुळं साहेबांनी या ठिकाणी आल्यानंतर बऱ्याच काही गोष्टी या ठिकाणी भगवंत मंदिराच्या परिसरामध्ये घडू शकतात।